लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. अखेर आता आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आबांनी चांदेकर घराण्याच्या चाव्या आणि सर्व काही हक्क कलाकडे दिलेले असतात. आणि आबांनी हा निर्णय रोहिणीला न सांगता घेतल्यामुळे रोहिणी आबांवरती व सर्व चांदेकरांवरती खूप चिडलेली असते आणि ती आबांकडून बिझनेसचा हक्क मागत असते. आणि त्याचबद्दल आबा रोहिणीबद्दल खूप मोठा निर्णय घेणार असतात. इकडे सरोज आबांनी कलाला चांदेकरांच्या घरची मालकीण करण्याचा निर्णय घेतल्यावरती सुद्धा काहीही बोलत नसते आणि ती शांत बसलेली असते, कारण त्यामागे सरोजचा खूप मोठा प्लॅन असतो आणि कला अद्वैत यांच्यातील प्रेम वाढणार असतं. तर आता आबा कलाला कसं चांदेकरांची मालकीण करणार आणि सर्व हक्क कलाला देणार व रोहिणी काय करणार आणि त्याचबरोबर सरोज कोणता मोठा निर्णय घेणार आणि असा कोणता प्लॅनिंग करणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे मालिकेमध्ये आबांनी सर्वांना बोलवून घेतलेलं असतं आणि ते म्हणत असतात की मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो की आता आबा कोणता मोठा निर्णय घेणार आहेत. तेव्हा आबा कलाला जवळ बोलवून घेतात आणि म्हणतात की मला आज कलाला खूप मोठा हक्क द्यायचा आहे. तो म्हणजे या घरच्या चाव्या मी आता कलाकडे देणार आहे. ती या घराची मालकीण बनण्यायोग्य आहे, म्हणूनच मी सर्व कारभार कलाकडे सोपवत आहे. हे ऐकल्यावरती तिथे सरोज नैना या दोघींना खूप मोठा धक्काच बसतो आणि सरोज म्हणते की आबा मी तर या घरची मोठी सून आहे आणि तुम्ही असं कसं काय सर्व अधिकार कलाला देऊ शकता. तुमचा हा निर्णय मला मान्य नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात की हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि आता कलाच आपल्या घरचा सर्व कारभार सांभाळणार आहे. आणि त्यानंतर सरोज तेथून चिडूनच निघून जाते. तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. तर इकडे रूममध्ये आल्यावरती कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आबांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. मला आता हे काम जमेल का? तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला, मला तुझ्यावरती खूप विश्वास आहे. तू नक्कीच हे काम चांगलं पार पाडशील आणि तू प्रत्येक संकटावरती मातही करशील आणि मी तुझ्यासोबत कायमचा उभा आहे. तेव्हा तिथे रजनी येते आणि म्हणते की अद्वैत लगेचच चल, तिकडे खूप मोठा तमाशा चालू आहे. तर इकडे रोहिणी आबांना म्हणत असते की मला माहीत आहे या घरामध्ये माझी काहीही किंमत नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात की तू असं का म्हणत आहेस रोहिणी? तेव्हा रोहिणी म्हणते की जर तुम्ही मला समजून घेत असाल, काही मानत असाल, तर मला तुम्ही कलाला आपल्या घरची मालकीण बनवत आहात या डिसिजनमध्ये सामील तरी केलं असतं, म्हणजे मला तो निर्णय घेताना बोलावलं तरी असतं. इतक्यातच तिथे कला आणि अद्वैत येतात. रोहिणी म्हणते की तुम्ही सर्व काही मला न सांगता माझ्या पाठीमागं केलं आहे. तेव्हा आबा म्हणतात आम्ही काहीही न सांगता हा निर्णय घेतलेला नाही आहे. आम्ही सर्वांना हा निर्णय घेताना बोलावलं होतं, परंतु तू स्वतःच तिथे आली नाही. रोहिणी म्हणते मला मान्य आहे मी आली नाही आहे, परंतु तुम्ही पुन्हा एकदा कोणाला तरी बोलवण्यासाठी पाठवू शकत होता, परंतु तुम्ही तसं केलं नाही. यावरून असं लक्षात येतंय की तुमचं माझ्या वाचून काहीही बिघडत नाही आहे. मी तुम्हाला परकी वाटते आणि या घरामध्ये माझी काय किंमत आहे. तेव्हा नैना म्हणते मला माहीत नव्हतं की तुम्ही रूममध्ये आहात. जर तुम्ही रूममध्ये आहात हे जर मला माहीत असतं तर मी तुम्हाला बोलवायला आले असते. तेव्हा रोहिणी म्हणते तुझं तोंड बंद कर नैना, मी आबांशी बोलते आहे, तू मध्ये बोलू नकोस. रोहिणी आबांना म्हणते की तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला, कलाकडे चांदेकर घराण्याच्या चाव्या दिल्या, तिला या घरची मालकीण बनवलं आणि मला साधं हा डिसिजन घेताना बोलावलं सुद्धा नाही आणि मला हा निर्णय मान्यच नाही. तेव्हा आबा म्हणतात मी हा निर्णय घेतल्यामुळे तुला काय अडचण आहे? तेव्हा रोहिणी म्हणते मी असल्या मिडल क्लास
आणि खोटारड्या मुलीकडून ऑर्डर घेऊ शकत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, रोहिणी आत्या, तू तुझं तोंड सांभाळून बोल. तू कलावरती असा उगाचच खोटारडा आरोप करू नको. तू तिला काहीही बोलू नकोस. खोटारडं वगैरे काही म्हणू नको. तू नेहमीच कलाला असंच बोलत असते. मी तुला कितीदा सांगू, कला आता माझी बायको आहे. तू तिच्याशी असं बोलू शकत नाही. तेव्हा आबा म्हणतात, कला ही जबाबदारी सांभाळण्यालायक आहे आणि हा तिचा हक्कसुद्धा आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, नेहमी घरामध्ये कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल, तुम्ही सर्वांकडून विचारपूस करून सर्वांना मान्य आहे का विचारून निर्णय घेता. परंतु तुम्ही यावेळेस मला काहीही विचारलं नाही आणि मला हा निर्णय अजिबात मान्यच नाही. तेव्हा कला म्हणते, आबा, जर या तुमच्या निर्णयामुळे घरात भांडणं होत असतील आणि रोहिणी मॅडमला हा निर्णय मान्य नसेल तर राहू द्या. तेव्हा आबा म्हणतात, रोहिणी, तू या घरची मुलगी आहे आणि कला या घरची सून आहे आणि आपल्या घरचा कारभार हा सुनेकडे असतो, मुलीकडे नाही, हे तर तुला माहीतच आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, आबा, मी असं म्हणालीच नाही. माझं असं म्हणणंही नव्हतं. मला या घरचा कारभार सांभाळायचा नाही, परंतु मी या घरची मुलगी आहे म्हणून मला हक्क द्या. तुम्ही मला माझ्या हक्काचा बिझनेस द्या, जो तुम्हाला मला आधीच द्यायला हवा होता आणि आता मी त्या लायकसुद्धा आहे. बिझनेस माझा हक्क आहे आणि तो तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. आबा म्हणतात, रोहिणी, तुला जरा तरी लाज वाटू दे. तुला आता हा बिझनेस कशासाठी पाहिजे? तू नेहमीच तुझा हक्क मागत असतीस, परंतु कधी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहेस का? तू कधी अद्वैतसोबत बिझनेसबद्दल काही बोलली आहे का? तुझ्याकडे बिझनेसमध्ये लागणारं डोकं अजिबात नाही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, तुम्ही नेहमीच माझी इज्जत काढत असता आणि माझा खूप अपमान करत असता, परंतु आता मला हा बिझनेस पाहिजेच. असं म्हणून रोहिणी तेथून निघून जात असते. तेव्हा कला म्हणते, रोहिणी मॅडम, मी तुमची काही मदत करू का? तेव्हा रोहिणी म्हणते, मी तुझ्याकडून तुझी मदत घ्यायला माझे दिवस इतकेही वाईट आलेले नाही आहेत आणि मला तुझ्या मदतीची काही एक गरज नाही. असं म्हणून रोहिणी तेथून रागाने निघून जाते. त्यानंतर रोहिणी सरोजकडे जाते आणि म्हणते की, सरोज वहिनी, तुझी तब्येत नीट नाही का आणि तू आजारी आहेस का? कारण तू त्या कलाकडे चाव्या देताना आणि तिला या घरची मालकीण करताना काहीही बोलली नाहीस वाटतं का? तुला हा डिसिजन घेताना बोलावलं नाही वाटतं. तेव्हा सरोज म्हणते, हा निर्णय माझ्यासमोरच घेतलेला आहे आणि मी तुझ्यासारखं तेथून गायब झालेली नव्हते. तेव्हा रोहिणी म्हणते, खरंच तू तिथे असून तरी काय केलंस? काय झालं? शांत का बसलीस? उत्तर दे. तेव्हा सरोज म्हणते, मला एक सांग, तू माझ्याशी इतकं का बोलत आहेस आणि तुला काय देणं घेणं आहे? तू या घरची मुलगी आहेस, सून नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते, मला माहीत आहे मी या घरची मुलगी आहे आणि माझं कोणाशी काहीही देणं घेणं नाही, परंतु तो दिवसही जवळ आला आहे आणि ज्या दिवशी सर्वांना तुमच्यापासून काहीही देणं घेणं नसेल आणि तुमची या घरामध्ये काही एक किंमत नसेल, मग तू काय करशील? सरोज वहिनी, कला आता या घरची मालकीण आहे आणि कोणाला काही हवं असेल तर ते कलाकडे जातील, तुमच्याकडे नाही. तिथे सरोजचा खूप मोठा प्लॅन असतो, म्हणूनच सरोज शांत बसलेली असते आणि ती कोणाला काहीही बोलत नसते. तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की कला ही स्वतः चांदेकराच्या घराण्याच्या चाव्या आबांकडे परत देणार का परत देणार असते आणि ही जबाबदारी मला निभावणं होत नाही असं म्हणणार असते आणि तिथून निघून जाणार असते. सरोज खूप मोठं प्लॅनिंग करणार असते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील भाग आणि जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.